सर्वप्रथम थँक्यू सो मच, मनापासून आभारी आहे तुमच्या सर्वांची. मी खूप कृतज्ञ आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आज आपले 100K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. अशीच तुमची खंबीर साथ माझ्यासोबत असू द्यात. लवकरच आपण 1 मिलियन करूयात. आणि यस, मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल. माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं तुम्हाला एवढं जरी शिकायला मिळालं तर त्याच्यात मला खूप जास्त आनंद आहे. तुम्ही सर्वजण खूप जास्त गोंडस पब्लिक आहात माझी. माझं तुमच्या सगळ्यांवरती ढीग प्रेम आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये लेडी पोपटलाल बद्दल बोलणार आहोत. म्हणजे तो तारक मेहता मधला पोपटलाल नाहीये का, ज्याचं लग्न होत नाही म्हणून तो कायम दुःखी असतो. तसं ह्या देखील कायम दुःखी आहेत, पण लग्न होत नाहीत म्हणून नाही, झालेले लग्न टिकत नाहीत म्हणून. आणि असेच रोस्ट व्हिडिओ काय काय तुम्हाला द्यायचे आहेत ना द्या. चला, आता यांची परमिशन तर मिळाली आपल्याला. आता करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात. यांच्या आयुष्यातला गणेश नावाचा एपिसोड संपत नाहीये. इतक्या वेब सिरीजचे एपिसोड सुद्धा येत नाही, इतके यांचे गणेशवरती एपिसोड येतात. आय मीन यांच्या नवऱ्यावरती एपिसोड येतात. माझ्या व्हिडिओमध्ये क्रिंजपणा कुठंच नसतो, हे लक्षात ठेवायचं. काय माझे व्हिडिओ क्रिंज नसतात? आई ग, फक्त इतकाच खोटा आत्मविश्वास घेऊन तुम्हाला जगता आलं पाहिजे गाईज. म्हणजे तुम्ही निर्लज्जासारखं एकदम सुखी आयुष्य जगू शकता. कुणाच्या जीवावर उडते तुझी आत्मविश्वासाची पतंग? कोणी वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुते, तर कोणी वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुते. कसं आहे? हा, काही लोक वॉशिंग मशीन मध्ये धुतात तर काही लोक वॉशिंग मशीन मध्ये धुतात. जेव्हा एखादा ब्लॉग जो आहे ना तो क्रॉस चेक न करता अपलोड केला जातो ना, तेव्हा असे दलिंदर ब्लॉग बाहेर येतात. याला नो एफर्ट्स ब्लॉगिंग म्हणतात. आणि हे याला काय म्हणतात? आमचे डेली ब्लॉग असतात. अरे धिक्कार आहे तुमच्या डेली ब्लॉगिंग वरती. मला आज मी इन्स्टाला चेक केलं तर मला या मुलीचा पूर्ण बायोडाटा आला. लोकांचे बायोडेटा गोळा करून काय आता लग्न संस्था खोलणार आहात का? नाही माय, असं करू नये. ज्या गोष्टींमध्ये आपला एक्सपर्टीज नाहीये, ज्या गोष्टीमध्ये आपण सक्सेसफुल नाहीयेत का, त्या गोष्टी आपण अजिबात करू नयेत. कारण तुम्ही जर मला 4 बोट दाखवता ना, तर 4 बोट तुमच्याकडे पण येतात. काय 4 बोट दाखवते तर 4 बोट आपल्याकडे? हे अशा हातावाले लोक कधीपासून जन्माला आले? कारण तुम्ही जर मला 4 बोट दाखवता ना, तर 4 बोट तुमच्याकडे पण येतात. काय बोलते हे विचार नाही करत का बोलण्याच्या अगोदर? सॉरी, विचार करण्याची क्षमता खुंटल्यानंतर काय होणार आणखी. आता ह्या अबला नारीचा तबला वाजवण्याची वेळ आलेली आहे. कारण यावेळेस यांनी आतीच केलंय. यांनी यांच्या जिभेवरचा ताबा सोडून एका स्त्रीचा जो काही अपमान केलेला आहे ना, तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. आई, बहीण, नवरा, मैत्रीण, वहिनी, ह्या सगळ्या तोंडसुख घेऊन झाल्या होत्या. आता काय ते फक्त सबस्क्रायबर बाकी होते. त्यांच्यावर सुद्धा ह्या बाईनं तोंडसुख घेतलं आपल्या नालीतून, सॉरी तोंडातून. यांच्याकडे बघितलं की नाली हा शब्दच काठ होतो काय माहिती. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये करपावून टाकूयात बेलगाम मोहिनी हजारेला परत एकदा. कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते. कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. कुठे राहता तुम्ही? महाराष्ट्रात राहता तुम्ही. याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादं लहान मूल जन्माला येतं ना, तेव्हा त्याला जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण दिली जाते. त्याला घरामध्ये देवीची, आईची, बहिणीची पूजा करायला शिकवलं जातं. या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा जागर केला. त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये झाशीची राणी शिकवल्या जाते, अहिल्याबाई होळकर शिकवल्या जाते. त्याच महाराष्ट्रामध्ये एका ब्लॉगर कडनं एका स्त्रीचा अपमान होतो आणि हे आपण गपगुमानं सहन करून घेतोय. मग मनीषा ताई आमच्या नागपूर मधल्या आहे, विदर्भातल्या मधल्या आहे तुम्ही, आणि तुम्हाला हे शोभते का? स्वतः तुम्ही लॉजवर जाऊन मुला बाळांना दुसऱ्यांना फसवता, भेटता, त्यांची रात्र रंगीन करता. पण त्याच महाराष्ट्रातली तुम्हीच वर आणलेली एक ब्लॉगर, तुमच्यातल्याच एका महिलेची तिच्या व्हिडिओ मधनं धिंड काढते, तिला घाण बोलते, तरी देखील आपण गप्प बसणार, काहीच बोलणार नाही. प्रकरण ज्यांना माहिती नाहीये त्यांना समजून सांगते. एक मनीषा जाधव नावाची महिला आहे. तिने यांच्यावरती एक फनी व्हिडिओ बनवला होता कुणीतरी. त्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट केली. आता ती महिला यांच्या चॅनलवरती आली नाही, तिने यांच्या चॅनलवरती कमेंट केली नाही, दुसऱ्यांच्या चॅनलवरती जाऊन कमेंट केली. आता हे खूप स्वाभाविक आहे. माझ्यावरती जर कोणी व्हिडिओ बनवला आणि त्याच्या खाली जर माझ्या विरोधकांनी जाऊन कमेंट केली तर त्यांना भांडण्याचा अधिकार मला नसतो, कारण इथे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आता ती कमेंट म्हणे यांना कोणीतरी इंस्टाग्रामच्या डीएम मध्ये पाठवली. बरं, नुसती डीएम मध्ये कमेंट नाही पाठवली तर त्याच्यासोबत प्रूफ देखील पाठवले की ही माझी एक्स गर्लफ्रेंड होती. आणि त्यानंतर ह्या बाईला तर तेवढंच पाहिजे, ह्या बाईने चक्क त्या बाईच्या इज्जतीला पार बट्टा लावून टाकला की ही लॉजवर जाते, ही कॉल गर्ल आहे, ही लोकांची राते रंगीन करती, ही नवऱ्याला फसवते, अशा बऱ्याच साऱ्या उपमा देऊन ह्या मोकळ्या झाल्या. कारण स्वतः ती कॉलगर्ल आहे, लॉजवर इकडे जाऊन भेटते, तिकडे जाऊन भेटते. आणि ही बाई मला ड्रामेबाज बोलते, जी स्वतः कॅरेक्टरलेस आहे आणि पैशासाठी ही बाई शरीराचा व्यवसाय सुद्धा करते.
आणि फक्त ह्या व्हिडिओ पुरते थांबले नाहीत बरं का, यांनी एक कम्युनिटी छापली आणि त्या कम्युनिटीमध्ये त्या महिलेचा फोटो लावला, ब्लर करून लावला, पण तरी देखील त्या महिलेला कळून आलं की ही नेमकं कोणाबद्दल बोलतीये. ती महिला बिचारी एवढी रडत होती, ती मला पण बोलली, ती DM मध्ये इंस्टाग्रामच्या, ती भयानक रडत होती. तिला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आणि त्या इतक्या अस्वस्थ होत्या की त्यांना 2 दिवस झोप नाही आली. आणि हे स्वाभाविक आहे की कुठल्याही एखाद्या महिलेच्या चारित्र्यावरती जेव्हा बोट उचललं जातं तेव्हा त्या महिलेची काय अवस्था होत असेल याची आपण कल्पना देखील नाही करू शकत. मेकअप केला की तुम्ही म्हणता मेकअप नको करू, तू रानू मंडल दिसते. काकू हे असला डेंजर मेकअप करून येतात, त्याच्यामुळे लोक त्यांना काय काय म्हणतात. आता काकूकडे आणि काकूच्या पार्लरवालीकडे जर हे प्लिक्सचं 24 कॅरेट गुआवा गोल्ड ड्युई सिरम असलं असतं तर एवढी एम्बॅरसमेंट झालीच नसती. हे आहे प्लिक्सचं 2 in 1 सिरम प्लस प्रायमर. यामध्ये आहे व्हिटॅमिन C जे तुमच्या डार्क स्पॉटला फेड करतं आणि तुमची जी स्किन आहे ती अजून ब्राईटन करतं. यामध्ये आहे हॅलोरेनिक ऍसिड आणि हॅलोरेनिक ऍसिडचं वेगळं महत्व नको सांगायला, कारण हॅलोरेनिक ऍसिड जे आहे ते तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवतं आणि सोबतच तुमची स्किन खूप प्लम्प बनवतं. आणि यामध्ये असलेलं गुआवा ज्यूस तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करतं. तुम्हाला जर एकदम सटल आणि नॅचरल ग्लो हवा असेल ना तर याचे 3 ते 4 ड्रॉप घ्या, हलक्या हाताने चेहऱ्यावरती मसाज करा आणि मिळवा परफेक्ट नो मेकअप लुक. आणि जर तुम्हाला हेवी मेकअप करायला आवडत असेल ना आणि जर तुम्हाला बॉलिवूड ऍक्ट्रेस सारखी स्मूथ प्लम स्किन हवी असेल तर या सिरमचे 2 ते 3 ड्रॉप तुमच्या फाउंडेशन मध्ये मिक्स करा आणि मग तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करा. मग बघा तुमचा जो चेहरा आहे तो एखाद्या ऍक्ट्रेस सारखा ग्लोवी होतो की नाही. आता तुम्ही म्हणाल प्लिक्सच का बरं? कारण हे आहेत पूर्णपणे प्लांट बेस्ड प्रोडक्ट ज्यामध्ये कुठलेही हार्श केमिकल नाहीयेत आणि जे पूर्णपणे क्लिनिकली टेस्टेड आहेत. मेड फॉर सेफ सर्टिफाईड आहेत यातले सगळे प्रोडक्ट्स. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जा, अमृता30 हा प्रोमो कोड यूज करा आणि इन्स्टंट या प्रोडक्ट वरती तुम्हाला 30% डिस्काउंट मिळेल. तिची फॅमिली सपोर्टिव्ह होती म्हणून तरी ती वाचली, नाहीतर एखाद्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असता. थोडी लाज बाळगायला पाहिजे, थोडीशी, की आपण कुणाबद्दल काय बोलतोय, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता. मागेही यांनी अश्विनीच्या बाबतीत असंच केलं होतं. त्या अश्विनीच्या आईला देखील ह्या असंच बोलल्या होत्या. त्या अश्विनीच्या आईला देखील बाजारात नेऊन बसवलं होतं. मला एक गोष्ट सांगा, ह्या पूर्ण युट्यूबवरती तुम्ही एकट्या चारित्र्यवान आणि बाकीच्या सगळ्या चारित्र्यहीन कशा हो? आणि डायरेक्ट सांगितलं की ही माझी गर्लफ्रेंड आहे, हिने मला आणि भरपूर पुरुषांना फसवलेलं आहे, माझ्याकडे तसे प्रूफ सुद्धा आहे, तुम्ही यावर व्हिडिओ बनवा. बाईची वैरी असते हे 100% खरे. आपली जी लढाई आहे ना ती अपोजिट जेंडर सोबत नाहीये, सेम जेंडर सोबत आहे. जर आपणच आपली इज्जत नाही करणार, म्हणजे बाईची इज्जत नाही करणार, तर बाकीचे कसे करणार? ज्या महिलेबद्दल हे आपल्या गटारीतून तोंडातून हे असं काही बोलत होता ना, तर ती बिचारी जी आहे ना ती खूप रेप्युटेड फॅमिलीमधनं येते. तिला लेक जावई आहे आणि ती खूप चांगल्या खानदानातली आहे. खानदानी बायकांना बट्टा लावायचं काम कोणी यांना सांगा. एखादी कुठलीही तुमची विरोधक व्यक्ती असते ना, जेव्हा ती तुमच्याशी बौद्धिक पातळीवरती लढू नाही शकत ना, त्यावेळेस ती तुमचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करते. आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्त्रीचं चरित्र हनन करणं, तिच्यावरती पर्सनल रिमार्क पास करणं. हे खूप सोपं आहे ना, आणि सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी हे घडतंच. असं म्हणतात की स्त्रीचं जे चारित्र्य असतं ते काचेच्या भांड्यासारखं असतं, त्याला तडा जाऊ नये म्हणून आयुष्यभर एक स्त्री झगडत असते, कारण एकदा त्याला तडा गेला की गेला. परंतु त्या नालायकाने लग्न केलं, दुसरा मुलगा पैदा केला आणि त्या मुलाची सुद्धा तो जबाबदारी घेत नाही आहे. एकटी आई, आदर्श सून, आदर्श आई, हे सगळे जे झेंडे आहेत ना ते जगामध्ये मिरवून झाले. लोकांना धमके देऊन झाल्या, लोकांवरती दादागिरी करून झाली, लोकांचे नंबर व्हायरल देखील करून दिले, लोकांना चपलाचे हार देखील घातले. एवढं सगळं केल्यानंतर देखील ही बाई गप्प बसली नाही, तर आता चक्क लोकांच्या आया बहिणी देखील बाजारात नेऊन बसवायला लागली. आणि काय तर म्हणे मी एक आदर्श आई आहे आणि एक आदर्श स्वामी भक्त आहे. देव पण फक्त त्याच लोकांना साथ देत असतो ज्यांचं मन पवित्र असतं आणि ज्यांच्या मनामध्ये लोकांबद्दल द्वेष, तिरस्कार नसतो. भक्ती पण लोकांची चोरून करावी लागते, ह्या गोष्टीची कीवच आली मला. मी कितीही ठरवलं ना आता यांच्याबद्दल बोलायचं नाही, यांचं जसं करायचं तसं करू द्या, पण मजा आली की फक्त ब्लॉगिंगच करतील. नाही, लोकांना डिस्ग्रेस करणं यांचं काम आहे. ताई आमच्या नागपूर मधले आहे, विदर्भातल्या मधले आहे तुम्ही, आणि तुम्हाला हे शोभते का? स्वतः तुम्ही लॉजवर जाऊन मुला बाळांना दुसऱ्यांना फसवता, भेटता, त्यांची रात्र रंगीन करता आणि मला ओव्हर ऍक्टिंगचं दुकान बोलता. दाखवू का तुमचे फोटो लॉज मधले? तुम्ही सोशल मीडियावरती एखाद्याच्या पर्सनल लाईफ बद्दल इतकं जजमेंटल, इतकं ऑब्सिन नाही बोलू शकत. इट्स नियर टू क्राईम. मी कुणालाही असं डिफेम नाही करू शकत. तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो कारण तुम्ही एखाद्या वुमनच्या मॉडेस्टीला धक्का लावतायत. तर ती मला ना खूप वाईट बोलते. म्हणजे दुसऱ्यांच्या व्हिडिओवर जाऊन, जिथं माझ्याविषयी व्हिडिओ बनवले असतात रोस्टिंग वगैरे, तिथं जाऊन ही वाईट बोलते
ह्या स्वतः कबूल करतायत की मनीषा यांनी दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन यांच्या विरोधात कमेंट केली होती. त्या करणार, कारण भारतातल्या प्रत्येकाला राईट टू एक्सप्रेसचा जो अधिकार आहे ना, तर तो संविधानाने बहाल केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही सगळ्यांचे फेवरेट नाही बनू शकत. उद्या जर कुणी माझ्या विरोधात व्हिडिओ केला आणि त्याच्या खाली जर जाऊन कुणी कमेंट केली तर प्रत्येकाची कमेंट घेऊन त्यांचा पर्सनल बायोडेटा काढून मी त्यांना भांडत बसू का? ती स्वतः मुलगी नाटकी आहे, ड्रामेबाज आहे, कॉलगर्ल आहे. तर आता मला तुम्ही सांगा, मी एक्सपोज करू घ्या मुलीला. तुझा जर फोटो व्हायरल केला आणि तू जे काम करते ते व्हायरल केलं ना, तुला तुझ्या घरात पण ठेवतील नाही, तुझा नवरा पण काढून देणार. हे सगळं ऐकून तिच्या मनावरती काय परिणाम झाला असेल या गोष्टीची आपण कल्पना देखील नाही करू शकत. म्हणजे आता आपण त्या युगामध्ये वावरतोय जिथं डिप्रेशन ही सगळ्यात मोठी महामारी आहे. कुणाला काही बोललं की तो लगेच डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो, त्याची लाईफ खराब होऊ शकते. आणि चारित्र्यावरती बोलणं तर किती घातक असू शकतं या गोष्टीची आपण कल्पनाच नाही करू शकत. एज्युकेशनची कमतरता असल्यामुळे यांना मॉरल्स आणि इथिक्सच्या गोष्टी तर सांगायलाच नको, कारण ह्या गोष्टी यांना दूर दूरपर्यंत शिवलेल्याच नाहीयेत. यांच्या व्हिडिओ खाली यांना समर्थन करणाऱ्या ज्या कमेंट आहेत ना, मला प्रॉब्लेम त्यांचा देखील आहे. कारण स्वतः ती कॉलगर्ल आहे, लॉजवर इकडे जाऊन भेटते तिकडे जाऊन भेटते, कॅरेक्टरलेस आहे आणि पैशासाठी ही बाई शरीराचा व्यवसाय सुद्धा करते. एखाद्या माणसाने सहज बोलावं तसं ही बाई एखाद्याला कॉलगर्ल बोलते, प्रॉस्टिट्यूट बोलते, धंदा करते बोलते, ओयो मध्ये जाते असं बोलते, किंवा लोकांची राते रंगीन करते असं बोलते. इतकं सोपं आहे का लोकांना स्लट शेम करणं? तुझा जर फोटो व्हायरल केला आणि तू जे काम करते ते व्हायरल केलं ना, तुला तुझ्या घरात पण ठेवतील नाही, तुझा नवरा पण काढून देणार. त्याला सांगते की तुम्ही जसं वागतात, तुम्ही जसं बोलतात ना, त्याच्यातून तुमचे संस्कार दिसून येतात. तुमच्या घरात तुम्हाला काय वागणूक दिले जाते हे दिसून येतं. आणि एवढं विसरू नका की तुमच्या पदरी देखील 2 मुलं आहेत. त्यांच्या बोलण्यात वागण्यात तुमच्या बोलण्यावरून फरक पडणार आहे. तुमचं दुकान बोलता, दाखवू का तुमचे फोटो लॉज मधले? असा कॉन्टेंट रिपोर्ट करायला कधी शिकणार आहेत आपण? ते परंतु तिचं नाव आणि तिचं काम धंदा सांगितलं ना, तर तिच्या घरचे आणि तिचा नवरा तिला घराच्या बाहेर हाकलून. अशा लोकांना डायरेक्टली बॉयकॉट केलं पाहिजे, कारण ही बाई एका बाईला कुठलीही रियालिटी माहिती न करून घेता स्लट शेम करते. प्रत्येकाचे फक्त 3 गुन्हे माफ असतात. म्हणजे यांनी ते 3 गुन्हे केलेले आहेत. एकतर त्या विजया बारामतीकरला चपलेचा हार घातला, रुखसानाच्या बाबतीत देखील यांनी असेच जजमेंट पास केले होते. तिसरं म्हणजे आशुताईचा नंबर यांनी व्हायरल केला होता. आशुताईच्या आईला देखील ह्या असंच बोलल्या होत्या. आणि आता हा यांचा 4था गुन्हा आहे, जो की अक्षम्य आहे. आणि आता जर हा आपण पचवला ना, तर हे खूप नॉर्मलाइज होऊन जाईल. कुणी देखील वाईट कमेंट केली ना, तर प्रत्येक ब्लॉगर त्या महिलेला जाऊन सेम असंच बोलेल. ती अश्विनी ताई, जिची आई, ज्यांना नातवंड आहेत, ज्यांचं वय झालंय, त्यांना देखील या बाईनं स्लट शेम केलेलं आहे. सिरियसली, लोकांच्या वयाचा देखील या बाईला भान नाहीये. काय खाऊन या पृथ्वी तलावरती जन्म घेतला होता? स्क्रीनशॉटही पाठवले की ही माणसांजवळून पैसे कशी काढते. जिच्या हाती दोरी पाळण्याची ती जगाला उद्धारी. हे लक्षात ठेवा. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी स्त्रीचा अपमान केलेला आहे ना, त्यांची अधोगती निश्चित आहे. एक ना एक दिवस त्यांचा संहार होणार हे निश्चित आहे. मग तो रावण असो नाहीतर कौरव असो. तिने एका व्हिडिओला कॉमेंट टाकलेली आहे आणि एका दादाने त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट मला इन्स्टाला पाठवला आणि डायरेक्ट सांगितलं की ही माझी गर्लफ्रेंड आहे, हिने मला आणि भरपूर पुरुषांना फसवलेलं आहे, माझ्याकडे तसे प्रूफसुद्धा आहे, तुम्ही यावर व्हिडिओ बनवा. पुढच्या 48 तासांचा अल्टिमेशन देते तुम्हाला. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. ते जे काही प्रूफ असतील त्या महिला विरोधात ते सगळे दाखवायचे, अन्यथा व्हिडिओ डिलीट करायचा आणि त्या महिलेची डिग्निटीनी माफी मागायची. आणि हे जर तुम्ही नाही केलं तर मी सगळ्या महिलांकडनं तुमच्यावरती गुन्हा दाखल करायला लावेल, जो की वुमन मॉडेस्टीला धक्का लावणारा आहे. आणि आणखी एक गोष्ट, हे सगळे मी करू शकते हे तुम्हाला माहिती. पोपटाच्या वेळेस तर तुम्हाला चांगलाच अनुभव आहे. तर माझ्या लाईफमध्ये जे सुरू आहे ते मी रियालिटी म्हणजे यूट्यूबला टाकत असते. तर एक ताई आहे, तिचं नाव मी पूर्ण नाव नाही सांगत, फक्त एवढं सांगते ती मनीषा नावाची आहे आणि नागपूरची आहे. तर ती मला ना खूप वाईट बोलते. म्हणजे दुसऱ्यांच्या व्हिडिओवर जाऊन, जिथं माझ्याविषयी व्हिडिओ बनवले असतात रोस्टिंग वगैरे, तिथं जाऊन ही वाईट बोलते. प्रत्येक जण हवं तसं बोलू शकतो तुमच्यावरती. डिग्निटी ठेवून तुमची तुम्हाला बोलतायत ना लोक, तुमची डिग्निटीचा अपमान केला का त्यांनी? नाही, कारण प्रत्येकाला क्रिटिसाइज करण्याचा हक्क आहे. आणि आता यांच्या सपोर्टमध्ये एक जरी सो कॉल्ड व्लॉगर उतरला आणि यांच्या चुकीच्या गोष्टीला जर सपोर्ट केला ना, तर लक्षात ठेवा तुम्ही देखील गुन्ह्याचे सहभागी आहात. काकूची एक जुनी कम्युनिटी उचलून बघा. म्हणजे काकूला स्वतःचं बाईपण, स्वतःचं स्त्रीपण याची पूजा करावी वाटते. आणि व्हॉट अबाउट यू काकू? तुम्ही दुसऱ्या बायकांना बाजारू बोलणार, त्यांना धंदेवाली बोलणार, हे चालणार का? लोकांच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये तोंड घालून भल्या भल्या धमक्या दिल्या होत्या मला की तुझी रेकॉर्डिंग वाजवेल आणि असं तसं. आता माझ्या परमिशन शिवाय जी गोष्ट इंटरनेटवरती नाही ती फक्त वाजवूनच दाखवा. ज्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे आणि तुम्ही सांगते मग काय असतं लोकांच्या पर्सनल लाईफला हात घालणं. तर मी सुद्धा एक बाई आहे, त्याच्यामुळे कोणाची इज्जत चव्हाट्यावर आणताना मी 10 वेळा विचार करते. अय्या, तुम्ही विचार पण करता? एवढी क्षमता आहे तुमच्यात?
मग हा विचार तुम्ही अश्विनी, रुक्साना, मनीषा यांची धिंड काढताना करायचा विसरलात वाटतं. माझं काही जाणार नाही ग. मला नाटकी ड्रामेबाज तू जे बोलते ना कॉमेंटमध्ये, तर मी नाटकी आहे, ड्रामेबाज आहे माझ्या गावातल्या. काय खोटं आहे, तुम्ही आहातच ड्रामेबाज. म्हणजे कधी त्या नवऱ्याचं असं, नाहीतर नवऱ्याला शिव्या, नवरा असं, नवरा तसं, नाहीतर कुठला तरी तुम्ही बिझनेस करतात. एका दिवसात काय तर म्हणे 11,500 रुपये कमवतात. आता कसे कमवतात ह्यांच्याच माहिती, पण 11,500 रुपये कमवतात. मग लोक जर तुम्हाला ड्रामेबाज म्हटले तर याच्यात चुकलं कुठं? तिने एक कमेंट केली होती की ही बाई ड्रामेबाज आहे, आणि त्याच्यावरती ह्या बाईनं तिला काय काय विशेषण दिले? कॅरेक्टरलेस, शरीराचा व्यापार करणारी, त्याच्यानंतर लोकांची राते रंगीन करणारी. वा, कुठून सुचतं हो तुम्हाला? कुठल्या सिरियलमध्ये वगैरे तर हे नाहीत दाखवत. मग एवढे शब्द तुमच्या डोक्यात येतात कुठून? या जगामध्ये तुम्ही एकट्या सोडल्या तर बाकी सगळ्या जणी लफडेखोर कशा हो? याला मानसिक रोगी म्हणतात, माहितीये का? म्हणजे एकीकडे आपण किती आदर्श आहोत याचे झेंडे मिरवायचे, आणि दुसरीकडे एका स्त्रीचा अपमान करायचा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं. स्वामी समर्थांच्या नावाचा इंट्रो लावायचा व्हिडिओच्या अगोदर, आणि त्याच व्हिडिओमध्ये लोकांना आया बहिणीवरनं शिव्या द्यायच्या, लोकांना बाजारू म्हणायचं, लोकांना चरित्रहीन म्हणायचं. म्हणजे त्या स्वामी समर्थांच्या नावाला गालबोट लावण्यासारखंच आहे. तर तिच्या घरचे आणि तिचा नवरा तिला घराच्या बाहेर हाकलून देणार. यांना वाटतं प्रत्येक बाईच्या नवऱ्याने तिला मारावं. प्रत्येक बाईच्या घरामध्ये यांनी भांडण लावून द्यायचं काम केलंय. म्हणजे आतापर्यंत यांनी मोहिनी शिनॉय, त्याच्यानंतर अश्विनी, अजून कोणीतरी एक बाई आहे, तिला पण सेम, मी तुला तुझ्या नवऱ्याचा मार खाऊ घालेल. तुम्ही काय त्या रामायणामधली मंथरा आहेत का प्रत्येकाच्या घरात काडी लावायला? एरवी यांच्या कमेंट बॉक्स मध्ये लोक पडून असतात की ताई मी तुला इन्स्टावरती डीएम केलाय, प्लीज चेक कर, प्लीज चेक कर, आणि ह्या काहीतरी डीएम चेक नाही करत. मला एक गोष्ट सांगा, त्याच दादाचा नेमका तुम्ही डीएम ओपन कस काय केला? काकूंचा नवरा हा टॉपिक जेवढा फेमस आहे ना, तेवढाच काकूंचा व्यवसाय हा टॉपिक देखील खूप फेमस आहे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी काकून नवीन बिझनेस करतात. पहिल्याच दिवशी स्वामींच्या कृपेने आपला व्यवसाय चांगला चालला, आणि कपड्यांचा व्यवसाय, डब्यांचा व्यवसाय, साड्यांचा व्यवसाय, पाणीपुरीचा व्यवसाय, पाल्याचा गाडा, आणि कुठेतरी ह्या जॉबला लागल्या होत्या. एक दिवसात त्यांनी 11,500 रुपये कमवले. असे बरेच सारे व्यवसाय यांनी केले. काकूंचं एक असं काही टिकतच नाही का? मी फक्त जॉब बद्दल बोलते बरं का. असतं भाई काही लोकांचं. काही लोकांनी जर स्मशानभूमी चालवायला घेतली ना, तर लोक मरायचं सोडून देतील. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जा आणि माझा प्रोमो कोड वापरायला विसरू नका आणि ऑर्डर करा प्लिक्सचं 24 कॅरेट गोवा सिरम. हम तेरा पापा है, पापा है, पापा है, हम तेरा पापा है, पापा है, पापा है. मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली गुलाब.